तुम्ही कधी लाल लाल बीटचा असा हलवा खाल्लाय का? एकदा खाल्ला तर गाजराचा हलवा विसराल. आज मी तुम्हाला 10 मिनिटात बनणारा सुपर हेल्दी बीट हलवा दाखवणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, विहान अँड आई व्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळा, हेल्दी आणि झटपट तयार होणारा बीट हलवा. ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप नक्की बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना हलवा जर खाऊ घातला ना, मुलं आवडीने खातील. चला तर मग सुरू करूया. मी इथे 2 बीट घेतले आहे मीडियम साईजचे. त्याला चाकूच्या साहाय्याने मी त्याची साल काढून घेणार आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी दोन्ही बीटची साल काढून घेतली आहे. अशा पद्धतीने पूर्ण बीटची साल काढून घ्यायची. त्याच्यानंतर लागणार आहेत ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू, बदाम. मी खलबत्त्यामध्ये हलक्या हाताने कुटून घेणार आहे बदाम आणि काजू. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही कुटून घ्यायचं. त्याच्यानंतर बीट खिसणीनं खिसून घ्यायचं. एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर खिसणी जाड पण नसली पाहिजे आणि बारीक पण नाही, त्याने हलवा बिघडू शकतो. मीडियम साईजची खिसणी पाहिजे. व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण बीट खिसून घेतला आहे. जास्त बारीक खिसलं की बीट खूप चिकट होतो. त्याच्यानंतर दूध थोडंसं गरम करायला ठेवायचं, नॉर्मल गरम करायचं आणि इलायची घ्यायची 3 ते 6. चवीनुसार तुम्ही गोड हवं असेल तर जास्त साखर घेऊ शकता. मी ते 1 वाटी साखर घेतली आहे. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम छान झाली की 2 ते 3 चम्मच तूप टाकायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप टाकू शकता. त्याच्यानंतर बारीक कुटलेली इलायची टाकायची. इलायची छान परतू द्यायची. इलायची छान परतली की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे, काजू आणि बदाम. ते छान व्यवस्थित काजू बदाम परतून घ्या छान तुपामध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. मुलांना तर आवडीने खातील. बीटचा हलवा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. गॅस लो पण करायचा नाही आणि हाय पण नाही, मीडियम ठेवायचा. ड्रायफ्रूट व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर किसलेलं बीट त्याच्यामध्ये टाकायचं. 3 ते 4 मिनटासाठी परतून घ्यायचं. पूर्ण बीट व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत दूध 1 कप. दूध उकळलेलं नसावं, थंडही नसावं, कोमट दूध टाकायचं. इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं कोमट केलेलं होतं. 1 कप घालायचं, जास्त दूध घालायचं नाही, नाहीतर जास्त वेळ शिजू द्यावं लागेल. त्याच्यानंतर चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही साखर जास्त टाकू शकता. मी ते 1 वाटी साखर टाकलेली आहे. त्याच्यानंतर याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीडियम फ्लेमवरती शिजू द्या. साखर आणि दूध घातल्यावर हलका पातळ होईल, पण घाबरू नका. छान घट्ट होईपर्यंत शिजवा. तुमचा सुंदर लाल बीट हलवा तयार. अशा पद्धतीने हलवा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये फीडबॅक सांगा. ही रेसिपी खूपच इझी आणि टेस्टी आहे. नक्की बनवून बघा. माझ्या मुलाला तर गाजराच्या हलव्यापेक्षा बीटचा हलवा खूप आवडतो आणि तो आवडीनेही खातो. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, तुमच्या मुलांना पण आवडेल. वा, किती सुंदर रंग आलाय बघा. टेस्ट पण एकदम जबरदस्त आहे. एकदम स्वीट, सॉफ्ट आणि फ्लेवर. हा हलवा एकदा नक्की ट्राय करा. अशी सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा बीट हलवा ट्राय करणार का. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
विहानची रिॲक्शन बघा हलवा बघून कसा करतोय तर. त्याला तर हलवा खूपच आवडतो, खूप आवडीने खातो. गाजराचा हलवा नकोय त्याला, पण बीटचा हलवा मस्त खातो. चला तर भेटूया.